नमस्कार मंडळी, परत एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनल इंडियन मॉम ऑफ ट्रायल्स अपणामध्ये। तर आता वाजले सकाळचे 10:30 आणि आम्ही घरी जवळजवळ 7:30ला पोहोचलेलो। त्यानंतर इराणीशियांचा नाश्ता झाला आणि त्याची जस्ट आंघोळ सुद्धा घालून दिली, त्यांना रेडी केलंय आणि मी चाललेली आहे माझ्या माहेरी। सारंग काही कामाकरता बाहेर गेले, त्यामुळे मीच चालली आहे आता। म्हणजे मी आता जस्ट राईड बुक केली आहे ओला कॅब आणि ती येणार आता 2 ते 3 मिनिटात येणार। सो म्हटलं चला निघावं आपण आणि माहेरी जायचं कारण हे तुम्हाला जरा वेळानंतर कळेलच। माझी बहीण सुद्धा आली आहे, तिचे गोंडस बाळ सुद्धा आले, सो त्यांना भेटण्याची एक्साइटमेंट माझी जास्त आहे। त्यानंतर तिथे गेल्यानंतर जसं मी तुम्हाला याआधी बोलली की काही प्लॅनिंग्स आम्ही केले आहे माझी बहीण आणि मी, तर ते काय असणार आहे ते सुद्धा तुम्हाला कळेल। त्यासाठी मला निघायचं आहे। सो इकडे आता मी ॲक्च्युली वर आलेली श्रियांसाठी रुमाल घेण्यात येतात। म्हटलं चला आपण आता बेडरूममध्ये आलो तो ब्लॉगसुद्धा स्टार्ट करायला हवा। तर चला माझ्यासोबत तुम्ही सुद्धा माझ्या माहेरी। मी पोहोचले माझ्या माहेरी आणि इकडे आहे मिताली आणि इकडे आहे भार्गव भाव्यांश आणि इराणी त्यांच्यासोबत खेळायला लागले। इरा कुठे आहे? इरा म्हणे इकडे ये। हे बघा इरा, निया आणि श्रियान। भार्गव भाव्यांश मी तुम्हाला दाखवते किती मोठे झालेत आता। भार्गव भाव्यांश भार्गव सगळ्यांना हाय बोलता येतं तुला? नाही। आणि आता हे उभे सुद्धा राहिले म्हणजे लागले इकडे बघ। श्रियान त्याला इकडे बघा, तुला नोजी आली, तुला रुमाल दिलेला ना मी। सो इकडे आहे भार्गव भाव्यांश, बघा किती मोठे झालेत। इकडे हे बघ भार्गव, हा आहे माझा भार्गव। कोणाला? तुला नोजी, तुला रुमाल दिलेला मी। भार्गव तर काल माहेरी आल्यानंतर बाकीचा ब्लॉग मी बनवलाच नाही कारण आम्ही खूप जास्त बिझी होतो। सो त्यानंतर ना आम्ही गिफ्ट पॅक वगैरे केले। तर जसं मी परतदा तुम्हाला सांगितलं की मी आणि माझी बहीण मिळून, मी त्याला इकडे मी आणि माझी बहीण मिळून काहीतरी प्लॅन केलेला आहे। एक छान असं काहीतरी प्रोग्राम अरेंज करतोय आम्ही। बऱ्याच दिवसापासून इच्छा होती पप्पांची 61 करण्याची, बर्थडे करण्याची, आणि तो होत नव्हता आमच्याकडनं। म्हणजे एखादा प्रोग्राम करायचा होता, मग रिटायरमेंट प्रोग्राम का असेना किंवा 61 का असेना, पण म्हटलं आता आपल्याला तो चान्स भेटलाय आणि अनेक आम्ही दोघे इथे आहोत, त्याच्यामुळे आम्ही दोघींनी मिळून ठरवलं की आपण पप्पांना सरप्राईज देऊ। आणि जशी मी इथे आली त्या दिवशी पप्पांना सांगितलं की तुमची आम्ही 61 करतोय, तेही उद्या, म्हणजे आता उद्या असं तुम्हाला जे नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला मिळेल नक्कीच। आणि इकडे मिताली तू इथे बघ इथे। सो आम्ही दोघांनी मिळून पप्पांसाठी 61 प्लॅन केलेला आहे। त्यांच्या फ्रेंड्सला इन्व्हिटेशन देण्यापासून आणि कार्ड बनवण्यापासून सगळं आम्ही केलंय। आणि बरंच काही जे काही अरेंजमेंट आहे ते केलेले आहे। जसं आज पाहुणे येतील थोडे घरी, त्यासाठी मग चिवडा, लाडू हे सगळे आम्ही बनवून घेतलेले आहे ऑलरेडी सगळं। म्हणजे मम्मीला सुद्धा कुठलंही काम करू नये असं आम्ही केलेलं आहे। फोन आहे आणि हे सगळं करून झाल्यानंतर आत्ता घरात ठेवलेली आहे पूजा, कारण जेव्हा 61 असते ना तेव्हा नवग्रहाची पूजा करणं खूप गरजेचं असतं, म्हणजे ते करावी असं म्हणतात। त्यामुळे मग नवग्रहाची पूजा पप्पांसाठी ठेवलेली आहे, जी आता सध्या घरात पूजा सुरू आहे। सकाळीपासून आम्हाला जराही वेळ मिळाला नाही ब्लॉग स्टार्ट करायला, म्हटलं चला आत्ता वेळ मिळतं तर तुमच्याशी सुद्धा मी थोडीशी पूजेची जी झलक आहे ती शेअर करते। त्यानंतर 11, 11:30ला आमची सगळी पूजा संपन्न होणार। त्यानंतर आम्ही जेवण सुद्धा करणार आणि रात्री आहे पप्पांचा मोठा बर्थडे। म्हणजे सध्या घरी जी आहे ती फक्त नवग्रहांची पूजा आहे आणि पप्पांचा बर्थडे रात्री 6 वाजता आम्ही एका छान अशा हॉलमध्ये ठरवलेला आहे, जिथे जवळजवळ 300 ते 350 आम्ही आमचे गेस्ट बोलवलेले आहेत, ज्यातल्या बऱ्याच लोकांना अगदी वेळेवर इन्व्हिटेशन दिले, जस्ट बिकॉज इट इज सरप्राइज्ड। सो पप्पांपर्यंत ती न्यूज येऊ नये म्हणून सगळ्यांना सुद्धा आम्ही वेळेवर सांगितलं। सो पप्पांसाठी जितका सरप्राईज हा बर्थडे आहे तसंच बाकीच्यांसाठी सुद्धा होता, कारण अगदी वेळेवर सगळ्यांना सांगितलं त्यामुळे। सो मिताली इथे आली तर पप्पांना सांगितलं ही नॉर्मल आली आहे, मी सुद्धा आली। सो त्यानंतर आम्ही सगळं हे अरेंज केलं
मी तिथनं राहून, मितालीनी पुण्यात राहून. सो बघूया हा कसा वर्कआउट होतो आपला प्लॅन. आणि पप्पांना अगदी वेळेवर सांगितलं, त्यामुळे पप्पांनी मग फास्ट अशी शॉपिंग सुद्धा केली आहे. आणि काल पप्पांनी शॉपिंग केली आणि आज आहे पूजा आपल्याकडे. तर चला मी तुम्हाला जरा वेळात पूजा दाखवते. यजमानस्य कुलाभि वृद्धिरस्तु ब्राह्मण पुण्यम महत्यं चंद्रपानकारकं वेदोक्तो वेदोक्तो तुम्ही नमस्कार करायचा. म्हणायचं भो ब्राह्मणाः भो ब्राह्मणाः मह्यं सहकुटुंबिने महाजनान् नमः कुर्माणाय आशीर्वचनम् अपेक्ष मानाय अद्य करिष्यमान एभिः ब्राह्मणैः सह उग्ररथ शान्तिम् आख्यस्य कर्मणः पुण्याहं कल्याणं रुद्धिं स्वस्तिं श्रीः अस्तु इति भवन्तः ब्रुवन्तु. ओम अस्तु पुण्याहम् अस्तु पुण्याहम् अस्तु पुण्याहम् अस्तु कल्याणम् अस्तु कल्याणम् अस्तु कल्याणम् कर्मणा आयुर्दे सत्यायुर्दे श्रीः पुरन्तु मादेव जनाः पुरन्तु मनदादियः पुरन्तु विडमा भूतानि जातवेदः पुनि यथैमां वाचं कल्याणी मामदाञ्जनेभ्यः ब्रह्मराजन्याभ्यः गुरोदराचार्यार्जवाचार्य प्रियो देवानां दक्षिणायै दातुर्य भूया समयं मे कामः समुद्रा पुमानां सुखं वसेति मा वयं देवानायुः प्रयर्ति द्रविडाजास्तम देवानामोरः प्रवर्तियेत योधानास्ति दीर्घवान् सुविदाक्षादात् सुविदा पुरस्तात् सुविदोत्तरात् सुविदाधरात् सुविदानुस्तवतु सर्वदाति सुराणि जामिन पामानि जामिन शिवानि दत्तां शिवाः संतोषिमागतः संतोषिमागरे संतोषिमावरस्य शिवाौषधयस्तु अहोरात्रे शिवेस्यातां निर्विदाशोन्मेन्दैवानुदेक रक्षातो गुणा अन्नपदेनस्य नोदे ध्यानमेव तेजना प्रदादारन्दारिक ऊर्जन्नो देतिपदे चतुष्पदे यते कुलमान् ज्योति प्राणावेरमानमृतं वै प्राणामृतेनेवेन वेद विशिन्यति सर्वे धाम वा एकं वेदानाग्रतो यत्साम सर्वे वेदमेत वेदानाग्रसेनाभिषिञ्चति अमृताभिषेकोऽस्तु सुवर्णाभिषेकोऽस्तु शान्तिः नेत्रयोः उदकोपस्पर्शः स्वस्थाने उपविश्य पुत्रवती दक्षिणदैन्द्रस्याधिपत्ये प्रजाम्ये एलाः मतो सागराधिपत्ये राजस्पोषं वेदाः प्रतिष्ठापयामि प्रतिष्ठापनार्थे अक्षतान् समर्पयामि वस्त्रो वस्त्रालङ्कारार्थे अक्षतान् समर्पयामि ऋतुकालोद्भवानि पुष्पाणि समर्पयामि. भाव्यांश से हाय बाय बाय कसं करतो. बाय बाय येस बाय बाय बाय. इकडे माझी मावशी बाय 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 बाय. किती गोड बाय बाय. हो झालं बस विठ्ठल ओके हे राहिलं होतं विठ्ठल. किती गोड. आता घोडा कसं करतो. घोडा करून दाखव. घोडा भाव्यांश नाही दिसू नको देऊ त्याला काही. तसंच असतं. न्यूजपेपर मोठाच असतो. द्रव्यदर्शनाचं समर्पयामि नमस्करोमि.
पप्पांची 61 आहे, तर मग मी हे दिवे आणले आहेत आणि या कॅन्डल्स आम्हाला लावून घ्यायच्या आहेत. त्याला जर 61 मध्ये लिहिता आलं ना तर 61 लिहू, अदरवाईज आम्ही 61 दिव्यांचं जसं जमेल तसं करू, कारण इथे हे ताट थोडं छोटं पडतं आमच्यासाठी, त्यामुळे. तर आता हे आम्ही लावून घेतो, कारण आता पूजा जवळजवळ संपन्न होत आलेली आहे. तर आता आम्ही पप्पांना मी औक्षवण करणार, जे कोणी आम्ही घरी आहोत ते सगळे आम्ही औक्षवण करणार. तर चला आता मी लगेच लावून घेते. जगह ठीक है कि नहीं? हाँ लग जाएगा, अभी काफी है ना, ऐसे लगाएंगे ना कि ऐसा लगाना है. तर आता ताटामध्ये आम्ही 61 दिवे जे आहेत छान अरेंज करून घेतलेले आहेत आणि जेव्हा औक्षवण करण्याची वेळी तेव्हा छान हे दिवे लावून घेणार. कसं हसतो, कसं हसतो, कसं हसतो. ये म्हणा, ये म्हणा, ये म्हणा. कोण आहे, कोण आहे, कोण आलं? भार्गव बाबा कोण आलाय? भाव्यास कुठे गेला? भावेश झोपलाय. भार्गव कोण आलाय? आतापर्यंत कोणाकडे जात नव्हता मला सोडून. हो का? आता माझ्याकडे येत नाही. ये भार्गव कोण आलाय? भार्गव कोण आलाय? त्याला बोला, कोण आलाय, कोण आहे? नाही ओळख आहे त्याला, आवाज पण ओळखवायला आणि चेहरा. सो इकडे जेवण आहे आणि इथे आहे सॅलड, तूप, त्यानंतर अचार, इकडे चपाती, त्यानंतर इकडे राईस, डाळ, मस्त आमची इकडची अशी आलू वांग्याची भाजी, कढी आणि इकडे आहे बुंदीचे लाडू. असा आजचा मस्त मेनू आहे. आणि इकडे जेवण सुरू झालंय. इकडे मामा आणि आजोबांनी जेवण घेतलंय आणि इकडे आमची बच्चा कंपनी खाली बसली आहे बघा. तर इथे 61 दिवे लावलेत हे बघा. तर आत्ता बसले दुपारचा 1 आणि आम्हा सगळ्यांचे आता जेवण झाले आहेत. आणि आत्ता सगळे जे आहे पाहुणे बऱ्यापैकी आलेले आहेत, त्यांचे जेवण सुद्धा सुरू आहे. आणि अशा प्रकारे ना आजचं छान असं जे काही नवग्रहाची षष्ठी पूजा होती ते सगळं संपन्न झालं. पप्पांसाठी खूप दिवसापासून असं करायचं प्लॅन होता, तो सक्सेसफुल झालाय. आणि इकडे आहे इरा, म्हणजे तिला जसं लक्षात आलं की मी व्लॉग करते ती गेली.
तर आता जसं मी बोलली की घरात ऑलरेडी पाहुणे सुद्धा यायला सुरुवात झालेली आहे, बरीचशी पाहुणे आलेली आहेत आणि संध्याकाळी 6 वाजता आहे बाहेर हॉलमध्ये छान सेलिब्रेशन. सो त्यासाठी सुद्धा मला रेडी व्हायचं आहे. त्यानंतर 2:30 पावणे 3च्या दरम्यान पार्लरची जी ताई आहे ती येणार आहे. सो असं सगळं आहे, लाईनअप आहे प्रोग्राम. आणि आता जसं बोलली की 1 वाजलेला आहे. सो आता फक्त माझ्याकडे 1 तास आहे, ज्या 1 तासामध्ये मला जर काही माझे कामं असतील ते करून घ्यायचे, कारण 2-2:30 नंतर अजून गर्दी व्हायला सुरुवात होईल आणि नंतर मग मिताली आली होती ती पण गेली लगेच. सो 1 मिनिट जस्ट. सो त्यामुळे ना मी आजचा व्लॉग इथेच एंड करते, कारण पुढला व्लॉग मला आज परत एकदा शूट करायचा आहे, तोही म्हणजे पप्पांचा बर्थडे. आणि आय होप तुम्हाला तो सुद्धा व्लॉग नक्की आवडेल. सो तो व्लॉग बघायचा असेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा, ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी. तर चला आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. भेटूया पुढल्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.